नमस्कार, मी प्रसाद भीमराव कसबे, दलित पॅंथर संघटनेत तालुका अध्यक्ष। मंगळा तालुक्यामधील ग्रामीण भागामधील जे जनता आहे की लोक त्यांच्या रेशन कार्डाचे प्रॉब्लेम होत आहे ते आता 4 ते 5 महिने झाला विषय पेंडिंग पडलेला आहे। लोक अर्ज घालत आहेत तरी पण नाही तो विषय होत नाही। माणूस आली का त्यांना म्हणते बाबा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे, सर्व्हर नाही, तुम्ही नंतर या, पुढल्या हप्त्यात या, असं मला 4-5 महिन्यांना पेंडिंग पडलेला जो विषय आहे, काय मुलांच्या स्कॉलरशिपचा विषय येतं, काय लोकांच्या राशनचा विषय येतं, ही विषय आज 5 महिने झालं लोक इथं अर्ज घालतात तरी सुद्धा त्यांचा विषय मिटत नाही। तर आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन आता दिलेलं आहे की बाबा हा मार्ग जे विषय जे आहे हे लगी मार्गी लावा, अन्यथा आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं बोंबाबोंब आंदोलन घेऊ असं आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। ह्या निवेदनात तहसीलदार साहेबांनी म्हणजे सोमवारपर्यंत आम्ही हा विषय मार्गी लावतो, नाही झालं तर बघू मग पुढं। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी राजकुमार स्वामी या ठिकाणी मंगळ तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांचा जो काही रेशन कार्डचा जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमसाठी या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांची भेट घेतली। कारण गेल्या 2 ते 3 महिन्यापासून या ठिकाणी लोकांनी ऑनलाईन अर्ज केलेत, परंतु त्या लोकांना रेशन कार्ड या ठिकाणी मिळत नाही। त्यासाठी आम्ही या ठिकाणी राशनमध्ये दो, पहिले रेशन कार्ड दो अशी मागणी करत माननीय तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। आणि माझी तहसीलदारांना विनंती आहे की येत्या 8 दिवसांमध्ये जे काही अर्ज देण्यात आलेले आहेत, जवळजवळ सेतू कार्यालयाच्या माध्यमातून 172 अर्ज या ठिकाणी पुरवठा ऑफिसमध्ये आलेले आहेत। त्याचबरोबर इतरही पब्लिक लागणारे असतील, माहिती सेवा केंद्र असतील, त्यांच्या माध्यमातून अनेक अर्ज आले आहेत, परंतु ते अर्ज निकाल न काढल्यामुळे लोकांना या ठिकाणी हेलपाटे मारावं लागेल। ग्रामीण भागातील काही लोक 20-30 रुपये वाचवण्यासाठी या ठिकाणी गाडीला हात करून या ठिकाणी तालुक्याला येतील। त्यामुळे अशा लोकांची निकड त्यांची गरज भागून आज दिवसाचा पगार जर बघितला तर 400 रुपये हजेरी आहे आणि ती 400 रुपये हजेरी बुडून या ठिकाणी लोक तहसील करायला येतात। एखाद्या कामासाठी जर 4 हेलपाटे मारावे लागत असतील तर ते 4 दिवसाचा पगार असेल किंवा 4 दिवसाचा जो खर्च आहे तो खर्च या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही, त्यांच्या खिशातून या ठिकाणी पैसे जातात। त्यामुळे माझी तहसीलदारांना विनंती आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न सोडण्याचं काम या ठिकाणी तुम्ही केलं पाहिजे। जर सर्वसामान्यांचा प्रश्न जर नाही मिटला तर येत्या काळात शिवसेनेच्या वतीनं मान्य तहसीलदार कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करून या ठिकाणी जोपर्यंत सर्वसामान्यांच्या रेशन कार्डचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन करू व सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी आगामी काळामध्ये शिवसेनेच्या वतीने करण्यात येईल असा या ठिकाणी इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवसेना।